टाइम्स मध्ये आपलं स्वागत। अकोला येथील कावड पालखी उत्सव दरम्यान गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्रात वाहून जाणाऱ्या शिवभक्ताचे प्राण वाचवणारा देवदूत रोहन निलखन याचा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी अकोला जिल्ह्यात कावड व पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेण्यात आली होती। पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त गांधीग्राम ते अकोला लावण्यात आला होता। पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पूर्णा नदीला पूर आला होता। त्यामुळे श्री संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर यांना बोलावण्यात आलं होतं। दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री गांधीग्राम येथे कावड पालखी उत्सवादरम्यान गांधीग्राम येथे कावडधारी शिवभक्तांच्या संरक्षणासाठी श्री संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पूर्णा नदी पात्रात सेवा देत असताना एक शिवभक्त रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान चुकून बोट खालून धारेत लागताच बचाव पथकातील सदस्य रोहन मुरलीधर निलखन याने क्षणाचाही विलंब न लावता व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बोट खाली गेलेल्या शिवभक्ताला उडी घालून खालून बाहेर ओढलं व शिवभक्ताचे प्राण वाचवले। या दाखवलेल्या धाडसाबाबत साहसी कृत्याची दखल पोलीस अधीक्षकांनी घेऊन 19 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पथक प्रमुख श्री दीपक सदाफळे व रोहन निलखन याला त्याच्या आई वडील समवेत प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। सदरच्या पथकामध्ये यावेळी विकास सदाशिव, निलेश खंदारे, निखिल बोबडे, रोहन निलखान, ऋषी राखोंडे, विकी गाडगे, श्याम घोंगे, प्रतीक बोरसे, आकाश बागडे, शेखर केवट, विष्णू केवत, अंकुश सदाफळे, नितीन कोलकट्टे, मनीष बुटे, पद्माकर अधिक, पंकज श्रीनाथ, योगेश श्रीनाथ, पवनधार पवार, तुळशीदास फुकट, श्याम ठाकूर यांचा समावेश होता। अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स। नमस्कार।